नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला रताळ्याची खीर करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा लिटर दूध, साखर, वेलची, जायफळ पूड, तूप, ड्रायफ्रुट्स आणि रताळे। आता मी इथे एक टोप तापत ठेवले, त्याच्यामध्ये आपल्याला हे अर्धा लिटर दूध उकळी काढून घ्यायचं आहे। तुम्ही फुल फॅट मिल्क कोणतेही वापरू शकता। आता मी इथे रताळ्याची सालं काढून घेते आणि सालं काढून झाल्यानंतर आपल्याला ही रताळी खिचून घ्यायची आहेत एका चाळणीच्या सहाय्याने। कोणी कोणी रताळं उकळून घेतं, तसं सुद्धा चालतं, पण मी इथे रताळं खिचून घेणार आहे कच्चंच। आता छान रताळ्याचा खीस करून झालाय माझा। आता आपण खीर कशी करायची बघूया। एक कढई तापत ठेवली आहे मी इथे। आता इथे आपल्याला 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे। साजूक तूप थोडंसं गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपण जो रताळ्याचा खीस केला होता ना तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे रंग बदलेपर्यंत। तुम्ही पण रताळ्याची खीर करता का? आणि जर करत असाल तर मला तुमची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। आणि जर कधी केली नसेल तर ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान होते ही खीर। आता रताळ्याचा खीस छान भाजून झाला ना तुपात की त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत। तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही वापरू शकता। मी इथे बदाम, मनुका आणि काजू वापरलेत थोडेसे। आईने ते मला छान बारीक करून दिले होते। आता ते पण छान सगळं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये। छान रताळ्याचा खीस आणि ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यानंतर जे आपण अर्धा लिटर दूध उकळ काढून घेतलं होतं ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये संपूर्ण ओतायचं आहे। तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी पण करू शकता, पण मी इथे पूर्णपणे दूध वापरलं आहे। आता आपल्याला ह्याची छान उकळी काढून घ्यायची आहे। इथे मी जायफळ आणि वेलचीची पूड टाकली आहे, त्यामुळे खूप जास्त छान टेस्ट येते। आणि इथे अर्धी वाटी साखर टाकायची आहे। रताळ्याला गोडवा असतो त्याच्यामुळे साखर थोडी बेतानेच टाका, म्हणजे कमी प्रमाणात टाका। जर कमी गोड आवडत असेल तर अगदी पाव वाटी साखर टाकली तरीसुद्धा चालते। आणि ह्याला छान आता आपल्याला उकळ काढून घ्यायचं आहे। 10 मिनिटासाठी स्लो गॅसवर खीर छान उकळवून घ्या। 10 मिनिटानंतर गॅस बंद करा। खूप सुंदर अशी खीर तयार होते आपली। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर खीरीची रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा। बाय।